त्या साईडला आपण लिंगाचा डोंगर बघितला आणि इथून ह्या साईडला बघा वरती मी आता वरती आलो आहे आणि ह्या साईडला पांडवकालीन मूर्ती आहेत आपल्याला बघायला मिळतील. आहे बघा इकडे मूर्ती आहेत. मिनरल वॉटरपेक्षा एकदम स्वच्छ पाणी आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण नावले पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो लॉंग विकेंड 25मध्ये. आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण आज आपण आलो ट्रेकिंगला. तर मित्रांनो, मार्लेश्वर हे देवस्थान सर्वांनाच माहीत असेल, पण मार्लेश्वरच्याच साईडला मार्लेश्वरमध्ये एक धबधबा आहे, पण मार्लेश्वरच्याच साईडला 7 धबधब्यांचा डोंगर आहे. त्यालाच म्हणतात लिंगाचा डोंगर, पंचलिंगाचा डोंगर असे त्याला म्हटले जाते. आणि आज आपण तिकडेच जातो आहे. चला तर आपण आता सुरुवात केली ट्रेकिंगला. आपण 5 ते 6 जण आहोत. संगमेश्वर बस स्टॉपच्या इथून आतमध्ये जवळजवळ देवरुख सोडून पुढे 10-15 किलोमीटरवरती हे अंतर आहे. मार्लेश्वर त्या साईडला आहे आणि लिंगाचा डोंगर ह्या साईडला. आता आपण सुरुवात केली ट्रेकिंगला. सर्व सुट्टीवरून आलेत. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी होती आपल्याला आणि मुंबईवरनं बहुतेक लोक आज गावाला आलेत. वळणाची वाट आहे. जवळजवळ 2 ते 3 तास लागतील आपल्याला वरती जायला. मार्लेश्वर देवस्थानला तर सगळ्यांनीच भेट दिली असेल, पण मार्लेश्वरच्याच वरच्या साईडला हा लिंगाचा डोंगर आहे. क्वचितच लोकांना हा माहिती आहे. तर आपण चालू आता आणि आपल्यासोबत शुभम नावले आहेत. पुण्यावरून खास ट्रेकिंगसाठी आलेत. तर त्यांच्याकडून काही माहिती मिळते का बघू. शुभम, काय सांगाल? नमस्कार. 11:30ला आता आपण सुरू केलं ट्रेक. आता बघूयात आपल्याला किती वेळ लागतोय. माहितीनुसार आपल्याला समजलंय की 2 तास लागतील. बरोबर आहे. तर आता बघू आपल्याला किती वेळ लागतोय आणि जे अनुभव आता आम्ही घेऊ ते अनुभव आम्ही सगळे चांगले अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू. नक्की शुभम, धन्यवाद. ज्या प्रकारे शुभमने सांगितलं की 2 ते 3 तास तर लागतील आपल्याला चढायला. आणि माझं तर हा पहिलंच ट्रेकिंग आहे. शुभम हा सतत त्याचं चालूच असतं ट्रेकिंग आणि त्याला चांगला एक्सपिरियन्स आहे. पण आपल्यासोबत 3-4 जण ते नवीन आहेत आणि शुभम पण आहे. चांगली माहिती दिली शुभमने. आता आपण सपाट ही तर जागा अजून सपाट आहे आणि आता खऱ्या अर्थाने डोंगर चढायला सुरुवात होते. चला. आणि आलात तरी बघा काटे आहेत. यांच्याकडे फक्त लक्ष द्या कारण आपण खाली बघतो वरती बघतच नाही. तर हे अशा प्रकारचे काटे आहेत. बघा जंगलामध्ये तर असे काटे असतातच. यांच्याकडे फक्त लक्ष द्या कधी आलात तर. हे बघा पूर्ण डोक्याला लागू शकतात. ह्या साईडला आहेत आणि आपली वाट या साईडला आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे संकेत दिसले म्हणजे आपण बरोबर रूटला चाललो आहे. कारण खूप ठिकाणी आता खालून आपण आलो तर आपल्याला 3-4 ठिकाणी असे रिबीन बांधलेले दिसल्या म्हणजे आपण सरळ रोडला बरोबर चाललो. आम्ही जरा आता कन्फ्यूज झालो आहेत कारण आता आम्ही आलो डोंगरावरती आणि ह्या साईडला पायवाट आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. हे बघा इकडे. आणि पण जी रिबीन दिलेली ती ह्या साईडला आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा ह्या साईडला आहे. आता नक्की जायचं कुठे काहीच समजत नाही. बघू आपण. आणि इकडे जातो. चला. चुकलो तर थोडा जास्त टाईम जाईल. परत आम्हाला रिटर्न यायला लागेल. पण आम्ही रिबीन तर ह्या साईडला दिले म्हणजे आम्ही या साईडूनच जातो. तर मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की आपण आता वरती आलो आहे, पण आपल्याला जायचं आहे
त्या डोंगराची बघा त्या साईडला. आता दिसणार नाही, पूर्ण पाऊस पडतो त्याच्यामुळे एवढं दिसणार नाही. आपल्याला जायचं एकदम वरती त्या साईडला. आणि आता आपण ह्या डोंगरावरती, आपल्याला ह्या डोंगरावरून तिकडून आता त्या मार्गी त्या डोंगराकडे जायचं. आता पाऊस पण खूप आहे बघा. आता इकडून आलो. आता खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली. चला. हे बघा एकदम आत्ता खरं सुंदर दृश्य. तिकडून आपल्याला जायचं आता. हे बघा ते या साईडला पायवाट आहे आणि धुकं आलं मस्त एकदम छान असं धुकं. पाऊस आत्ताच गेला आहे आणि पावसाचे जे धुकं राहिले ते आपल्याला दिसतंय. हे बघा आता आम्ही आलो वरती आणि एवढं लांब आलोय पण खायला मात्र फक्त ती डाळ आहे 5 रुपयाची तेवढी. 10 रुपयाची डाळ. गोव्याचे गोवावरून आणले खास स्पेशल. बाकी काहीच नाही खायला आणलेत. आता आले मस्त एक छान आहे एकदम चक्कर आली ते मला दे. टाकायला नको काय दे थोडं भूक लागली. अरे एकच राऊंड, एक राऊंड वरती आहे. आता आलोय आपण. अजून काही स्टेप फक्त राहिले त्या साईडला आणि आपल्याला जायचं इथे जायचं आपल्याला. आता आपण पोचलो मित्रांनो. एक मिनिट. हे आहेत 7 धबधब्यांचा संगम. काय दृश्य आहे एक नंबर. मित्रांनो हे बघा हे 7 धबधबे या साईडला आणि त्याच्यात तिथे साईडला आहे बघा हे मार्लेश्वरचं देवस्थान आहे. आणि या साईडला ते 7 धबधबे आहेत. तर मित्रांनो 7 धबधबे तर पाहिले आणि आपण आता जातोय हिंगाच्या डोंगरावरती. उंच काढा आणि आपल्याला अजून वरती जायचं. आता पोचतोय आपण. दमले पुढे. टोकाला आला होता. अजून थोडं चप्पल तर हातामध्ये घेतल्या आता एकदम. त्या साईडला आपण लिंगाचा डोंगर बघितला आणि इथून त्या साईडला बघा वरती. मी आता वरती आलो आहे आणि ह्या साईडला पांडवकालीन मूर्ती आहेत आपल्याला बघायला मिळतील. आहे बघा इकडे मूर्ती आहेत आणि इथून पुढे धबधबा चांगला एकदम सुंदर दृश्य दिसते. पुढे आपल्याला जाता येणार नाही. हे बघा इकडे मूर्ती आहेत आणि इथून आपण चढलोत वरती. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे आणि आपली ट्रेकिंग तर झाली. आता आपण खाली उतरतोय
आता आपण खाली उतरणार आहोत. तर मित्रांनो आपला फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण खाली उतरतोय. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जायला लागतं खाली. तर मित्रांनो आपण लिंगाचा डोंगर तर पूर्ण कवर केला आणि त्याच्या साईडलाच खाली मार्लेश्वरचं देवस्थान आहे आणि त्याचं जर का आपल्याला आज पूर्ण ब्लॉग बनवायला मिळणार नाही तर पुढच्या वेळी आपण नक्कीच मार्लेश्वरचा पूर्ण ब्लॉग बनवू. आणि चला तर आता आपण जातो आहे खाली उतरणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या लॉंग विकेट 25 चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.